जबरदस्त चिक्कू लागलेले आहेत। हा एक छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि तुम्हाला पण चिक्कूचा बाग लावायचा असेल किंवा कुठलाही फळबाग लावायचा असेल तर तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क साधू शकतात। फळबाग लागवडीपासून ते विक्री करेपर्यंत आपण मार्गदर्शन करतो। तसेच आपल्याकडे ऑर्गॅनिक सर्व प्रकारचे औषधे भेटतात। त्यासाठी पण आपले नवीन व्हिडिओ येतात, ते पण बघा। आणि यूट्यूबला चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। चिक्कूचा बाग पण बघा, एकदम जबरदस्त आहे आणि शाश्वत उत्पन्न देणारा बाग आहे। धन्यवाद। हे बघा मित्रांनो, बाग पण बघा कसा जबरदस्त चिक्कू लागलेले आहेत यांना। चला आपण बागेमध्ये जाऊया आणि बाग कसा आहे ते पण तुम्हाला दाखवतो मी। बघा मित्रांनो, बाग पण खूप स्वच्छ आहे, सुंदर आहे। म्हणजे बागेत जर आपण आलो तर इथे आपल्याला शांत बसता पण येतं, आराम पण करता येतो। आणि झाडाचे बुंद किती जाड आहेत, खूप छान। आपण म्हणतो ना बुडापासून माल लागतो, तर ह्या अशा फांद्या खाली वाकलेल्या असतात आणि त्यांना पण जबरदस्त चिक्कू लागलेले आहेत। आणि वेडिंग फोटोशूट असेल तर आपण ते ह्या बागेमध्ये करू शकतो। आता हे बघा, इथे पण हे चिक्कू खाली पडलेले आहेत। आता हे आपलेच बरेचसे चिक्कू खाली पडलेले आहेत, म्हणजे ज्या शाखा असतात ना, ते ही शाख आहे। हे बघा मस्त आहे। पक्ष्यांनी चोच मारलेले आहेत आणि पिकलेले आहेत थोडेसे, कारण नरम लागत आहेत। आणि हे असे ही जी शाख असते ही खूप गोड असते। हे बघा, बागेत आल्यानंतर असं वाटतं की इथून उठूच नाही। हे बघा, हे झाडं खूप सुपर आहेत। आणि अशा प्रकारची शेती करा मित्रांनो, म्हणजे इथं हे शाश्वत उत्पन्न मिळणारच 100%। हे बघा, इथे भरपूर चिक्कू पडलेले आहेत। 1 2 3 4 5 6 7 चिक्कू तर इथं दिसत आहेत। आणि अजून 40-50 वर्ष झाडं चालतील असा हा बाग डेव्हलप झाला आहे। आता इथे बघा, साधारणतः आपण अंतर मोजून बघूया या झाडांचं। या 2 झाडांच्या मधलं हे अंतर जे आहे, हे बघा मित्रांनो। आता हे जे गल्ली आहे आणि ह्या 2 झाडांच्या मधलं अंतर, आता इकडे बघा, आपण हे इथून सुरुवात केलं तर हे 2 फुटाचं कसं पकडतो आपण, तर आपण इथे उभा आहोत तर हे 1 फूट आणि हे 1 फूट, असं हे 2 फुटाचं अंतर। तर इथून पकडलं सेंटरपासून 1 2 3 4 5 6 7 आणि 8, जवळपास 15 फुटाचं हे मधलं अंतर आहे। आणि जे झाडाचं मधलं अंतर, आता ह्या झाडाच्या सेंटरपासून जर पकडलं तर 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे 15 बाय 15 वरती लागवड आहे या झाडांची। तर या अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थित रचना जर केली तर त्या पद्धतीने आपण बाग पूर्णपणे डेव्हलप करू शकतो। आणि हा बाग बघावा मित्रांनो, एकदम खतरनाक, एकदम सुपर पद्धतीने। आता हे बघा मित्रांनो, हे झाड बघा, इथे पूर्ण खाली बांधाजवळ खाली टेकलेले आहे। आपण वरती जाऊया बांधाकडे। आणि हे झाड बघा, आणि माल पण बघा कसा लागलेला आहे। वरती पूर्ण शेंड्यापर्यंत माल जबरदस्त आहे बघा। चिक्कूचा अंदाज म्हटलं तरी साधारणतः बघा मित्रांनो, आत्ताच मी काकांना विचारलं
काकांनी सांगितले की एका झाडावरती साधारणतः कमीत कमी 50 कॅरेट माल उतरतो. आपण थोडंसं तिकडे जाऊया आणि खालूनच दाखवूया. जबरदस्त बाग डेव्हलप झालेला आहे. आणि ह्या पद्धतीने जर विचार केला मित्रांनो की इतर लागवडीमध्ये म्हणजे की जसं की आपण इकडे कांदा लावलेला आहे. आता तर कांदा लागवड करतो आपण. सुरुवातीला मका लावतो. मका लागवड झाला का त्यानंतर मका दिवाळीला काढला का लगेच कांदा लावतो, उन्हाळी कांदा. मग मका आणि कांदा लागवड करून वर्षभरात आपल्या किती उत्पन्न येऊ शकतं. पण मग त्याच्यासाठी आपल्याला दरवर्षी नागर वखर रोटर वर्षातून 2 ते 3 वेळा रोटर मारावं लागतं. मग आपण एवढी मेहनत घेऊन खरोखर आपल्याला एका एकरमध्ये किती उत्पन्न मिळू शकतं. आणि त्याच्यामध्ये जर आपण हा असा बाग लावला तर हा आपल्याला बाग पुढचे 40 वर्ष 50 वर्ष हा बाग चालणार आहे. आणि तिथून तुम्हाला शाश्वत उत्पन्न मिळणार आहे. परत इथे तुम्हाला आता हे जे बाग जर इथे बघितला तर इथे तुम्हाला नांगरायचं नाही, वखरायचं नाही, रोटर पण मारायचं नाही आहे. मध्ये कुठल्याही प्रकारची मशागत नाही. फक्त आपल्याला काय की खतं भरणे, खतं, औषधं आणि बस. आणि तसंही पाहायला गेलं तर हा आता एवढा मोठा चिकूचा बाग आहे तर तुम्ही वरती कुठेही औषधं मारायला जाणार आहेत. तर त्यामुळे आम्ही पण कधी ह्या झाडांवर औषधं मारताना काकांना त्यांना बघितलेलं नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारचे जर झाडं झाले तर आपल्याला शाश्वत उत्पन्न मिळत राहणार आहे. आज जवळपास काकाने मला आत्ताच इतक्यात सांगितलं का 50 कॅरेटपेक्षा जास्त माल उतरतो म्हणे एका झाडावरती. आता हे बघा ना, इथे जर बघितलं तर बापरे, पानं कमी चिकू जास्त दिसत आहेत. आणि खायला खूप गोड आहे. आता बघा हे 2 चिकू आपण खाली पडलेले बघितले. आणि आज आपण चिकूचा भाव जर पकडला साधारणतः 80 रुपये किलो चिकू चालू आहे हात विक्रीवर. त्या पद्धतीने आपण जर कच्चा माल जर पकडला तर कच्चा माल साधारणतः 30 रुपये किलो 40 रुपये किलो आरामात जातो. आणि एका झाडावरती 50 कॅरेट माल, एका कॅरेटमध्ये 20 किलो. हा चिक्कू बघितला का, घडच्या घड लागलेले डायरेक्टली. हे बघा झूम करून दाखवतोय. आणि आज हे 50 कॅरेट म्हणजे किती, 50 कॅरेट म्हणजे साधारणतः एका झाडावरती 1000 किलो म्हणजेच 10 क्विंटल माल बसतो. आणि आज 30 रुपये किलो पण चिकू पकडला तर 3000 10 30,000 30,000चं एक झाड. जास्तच बसतं, 30,000 खूप कमी होतात. 40 ते 50,000 रुपयाला एक झाड जातच. आणि जर ह्या हिशोबाने जर केलं 15 बाय 15ची लागवड जर पकडली तर साधारणतः एका एकरमध्ये 200 झाडं बसतात. मग 200 झाडं गुणिले 50,000 रुपये जर केले तर 10 लाख रुपये शाश्वत आणि गॅरंटेड उत्पन्न मिळणार आहे. आणि तेही तुम्हाला पुढचे सलग 40 ते 50 वर्ष उत्पन्न चालू राहतं. त्यामुळे अशा प्रकारची शेती करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तसेच आपण आपल्याकडे वर्षातून 2 ते 3 वेळा येणारा झेन आंबा आहे, तोही तुम्हाला लागवड करायचा असेल तर तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क करा. धन्यवाद. जय श्रीराम.